छत्रपती संभाजीनगरमधील बजाज नगरचा परिसर बुधवारी 22 एप्रिलच्या सकाळी नेहमीप्रमाणे गजबजलेला. पण इथल्या साई श्रद्धा पार्कमधील एका घरात जे घडलं त्यानं समाज मन हादरून गेलंय. नवरा बायकोच्या नात्यात तिसऱ्या व्यक्तीची एंट्री झाल्यामुळे संसाराची कशी राखरांगोळी होते हे पुन्हा एकदा दिसून आलंय. एका महिलेनं जुन्या प्रियकराच्या घरात घुसून त्याच्या पत्नीची भर सकाळी निर्घृण हत्या केली. आरोपी महिलेनं आधी पिस्तूल काढलं, रासायनिक स्प्रे तोंडावर मारला आणि नंतर चाकूनं पूर्ण अंगावर सपासप वार करत दुसऱ्या महिलेची हत्या केली. धक्कादायक म्हणजे हा सगळा रक्तरंजित थरार मयत महिलेच्या सासू समोरच घडला आणि नंतर आरोपी महिला ही तासभर मृतदेहाजवळ बसून राहिली. घटनेनंतर रक्तानं माखलेल्या आरोपी महिलेला पोलीस पकडून नेत असल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय, ज्यात ती रडताना दिसते. पण आता या हत्येची जी स्टोरी किंवा पार्श्वभूमी समोर आली आहे ती अंगावर काटा आणणारी आहे. बुधवारी सकाळी साई श्रद्धा पार्क मधील त्या घरात नेमकं काय घडलं, या घटनेचा FIR मध्ये कोणते धक्कादायक खुलासे करण्यात आलेत ते सविस्तरपणे या व्हिडिओतून जाणून घेऊयात. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय दे दणका. मंडळी, साधना महेंद्र सोनपेटकर असं या घटनेतील 40 वर्षीय मयत महिलेचं नाव आहे. वडगाव कोल्हाटीच्या साई श्रद्धा पार्क मध्ये तिचा पती, 2 मुलं आणि सासूसह ती राहत होती. तर याच परिसरात राहणारी 45 वर्षीय शैला सुनील सोनार ही आरोपी महिला आहे. बुधवारी सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास शैला ही साधनाच्या घरी आली. तिने सोबत आणलेल्या कुलपानं दरवाजा आतून बंद करून टाकला आणि सोफ्यावर जाऊन बसली. त्यावेळी घरात साधना आणि तिची सासू केशरबाई या दोघीच होत्या. शैलानं तिच्या सोबत एक पर्स देखील आणली होती. दरम्यान केशरबाईंनी शैलाला विचारलं की तू इथे का आली आहे, दरवाजा का लावला. तेव्हा तिनं विचारलं की तुमचा मुलगा महेंद्र कुठे आहे, त्याच्याकडून मला पैसे घ्यायचे आहेत. त्यावर केशरबाई तिला म्हणाल्या की तू यापूर्वी देखील माझ्या मुलावर गुन्हा दाखल केलाय, त्यामुळे तू त्याला विनाकारण का त्रास देतीये. त्याच वेळी हा आवाज ऐकून आतल्या घरातून साधना या समोरच्या खोलीत आल्या. तू आमच्या घरात का आली असं म्हणत साधना यांनीही शैलाला खडसावलं. मग काय, त्यावरून या दोघींमध्ये भांडण सुरू झालं. हा वाद एवढा वाढला की शैलानं तिच्या पर्समधून काळी बंदूक बाहेर काढली आणि ती साधनाच्या डोक्याला लावली. आज मी तुमच्या संपूर्ण कुटुंबाला जीवानिशी मारून टाकते असं म्हणत शैला धमकावू लागली. त्यावर केशरबाई सोफ्यावरून उठल्या आणि शैलाच्या हाताला झटका देत बंदूक खाली पाडली. पण शैलानं ती बंदूक पुन्हा उचलली आणि केशरबाई यांच्या डोक्याला लावून धमकावलं. केशरबाईंनी तिच्या हाताला हिसका देत बंदूक पुन्हा एकदा खाली पाडली आणि थेट घराच्या खिडकीतून बाहेर फेकली. त्यानंतर शैलानं तिच्या जवळ असलेल्या पर्समधून रासायनिक स्प्रेची काळ्या रंगाची बाटली आणि धारदार चाकू बाहेर काढला. तिनं तो स्प्रे साधना व केशरबाई यांच्या तोंडावर मारला. त्यामुळे या दोघीही खाली कोसळल्या. एकीकडे केशरबाई ह्या डोळे चोळत होत्या आणि दुसरीकडे शैला साधनाच्या पोटावर, मानेवर आणि पाठीवर चाकून सपासप वार करत होती. साधना रक्ताच्या थारोळ्यात तडफडत आई वाचवा, आई वाचवा असं म्हणत होती. त्यावर केशरबाई सुनेला वाचवण्यासाठी कशा तरी मध्ये गेल्या, पण शैलानं त्यांना जोरदार धक्का मारून ढकलून दिलं. शिवाय वयोमानानुसार केशरबाई शैलाचा प्रतिकार करू शकला नाही. दरम्यान साधनाला निर्घृणपणे संपवल्यानंतर शैला घरातील बाथरूम मध्ये गेली. तिथं तिने तिचे हात व चाकू पाण्यानं धुतला आणि नंतर कुणाशी तरी फोनवर बोलत मृतदेहासमोर बसून राहिली. यावेळी साधनाच्या मृतदेहाची झालेली अवस्था अंगावर शहारे आणणारी होती. शैलानं साधनाच्या समोरून गळा चिरला होता, पोट फाडलं होतं आणि दोन्ही बरगड्यांवर दोन्ही बाजूंनी चाकूचे खोलवर वार केले होते. दुसरीकडे केशरबाईंनी आरडाओरड केल्यानंतर परिसरातील नागरिक जमा झाले, पण दरवाजा आतून बंद असल्यानं कोणी आतमध्ये प्रवेश करू शकला नाही. त्यामुळे नागरिकांनी या घटनेची माहिती वाळूज MIDC पोलिसांना दिली. त्यावर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पहारीच्या सहाय्यानं दरवाजा तोडला आणि आरोपी शैलाला ताब्यात घेतलं. यावेळी शैलानं घरातील फॅनला ओढणी बांधून गळफास घेण्याचा प्रयत्न केल्याचंही सांगितलं जात आहे. पण त्यापूर्वीच पोलीस घरात शिरले आणि आरोपी शैलाला अटक केली. पोलीस तिला घेऊन जाताना ती रडत असल्याचंही व्हायरल व्हिडिओवरून कळतंय. दरम्यान या घटनेचं एक कारण असंही सांगितलं जात आहे की साधनाच्या पतीबरोबर शैलाचे अनैतिक संबंध होते, पण या संबंधांना साधनाचा विरोध असल्यानं शैलाने तिला संपवलं. पण या घटनेच्या FIR मध्ये मैत्री, प्रेम, लग्नाचा आमिष, लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणूक असे वेगवेगळे अँगल दिसून येत आहेत. FIR मध्ये सांगितल्याप्रमाणे सुनील सोनार यांच्यासोबत मार्च 2001 मध्ये शैलाचं लग्न झालं होतं.
तिला एक मुलगा व एक मुलगी अशी 2 अपत्य आहेत. मात्र 2017 पासून ती आपल्या पतीपासून विभक्त राहत होती. त्यापूर्वी 2009 मध्ये ती एका कंपनीत नोकरीला होती आणि त्या ठिकाणी साधनाचा पती महेंद्र सोनपेटकर हा मॅनेजर होता. तिथेच या दोघांची ओळख झाली होती आणि या ओळखीतूनच नोव्हेंबर 2011 मध्ये महेंद्रनं शैलाला मोटारसायकलवर बसून कमळापूर रोडवर अंधाराचा फायदा घेत तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला होता. त्यावर महेंद्रकडून होणारा त्रास वाढत असल्यानं शैलानं 2012 मध्ये ती कंपनी सोडून दिली. पण त्याआधी तिने महेंद्रच्या ओळखीनं 75,000ची विमा पॉलिसी काढली होती. मात्र पॉलिसीची पावती मिळत नसल्यानं तिने पैसे परत करा किंवा पावती द्या असा तगादा महेंद्रकडे लावला होता. याच दरम्यान पॉलिसीच्या पावतीवरून दोघांमध्ये वाद झाला आणि त्या वादात महेंद्रनं शैलाला ढकलून दिल्यानं ती जखमी झाली होती. त्यावर उपचारादरम्यान बिंग फुटू नये म्हणून महेंद्रनं त्यावेळी 75,000 रुपयांचा धनादेश दिला होता. पण नंतर तो धनादेशही वटला नाही. दवाखान्यातला खर्च शैलाला स्वतःच करावा लागला. दरम्यान या संदर्भात शैलानं महेंद्रला जाब विचारल्यानंतर त्यानं शैलाच्या पतीला तिच्या चारित्र्याबद्दल माहिती दिली. त्यामुळे तिच्या पतीने तिच्यापासून वेगळं राहायला सुरुवात केली. याच काळात शैलानं महेंद्रवर धनादेश न वटवल्या प्रकरणी दावा दाखल केला होता. त्यावर महेंद्रनं तिची माफी मागितली होती. याशिवाय पतीला सोडल्यानंतर शैला जेव्हा तिच्या मुलांसह एकटीच राहत होती तेव्हा महेंद्र तिच्याकडे येऊन माझ्यामुळे तुझा संसार मोडला, आता आपण दोघे लग्न करू असं म्हणत लग्नाचा आमिष दाखवत होता. त्यावर तिनेही त्याच्यावर पुन्हा विश्वास ठेवत त्याच्याशी पुन्हा शारीरिक संबंध ठेवायला सुरुवात केली. पण पुढे महेंद्र लग्नाला मात्र टाळाटाळ करू लागला. रात्री अपरात्री येऊन शैलाला मारहाण करू लागला. 2018 ते 2024 या दरम्यान महेंद्रनं तिच्या घरी येऊन तिच्यासोबत संबंध ठेवले, पण लग्न काही केलं नाही. याशिवाय शैलाची मोठी आर्थिक फसवणूक देखील केली. या प्रकरणात पोलिसांनी त्यावेळी महेंद्रवर गुन्हा देखील दाखल केला होता. मंडळी, या सगळ्या घडामोडींमुळे मागील काही दिवसांपासून शैला सोनार ही मानसिक तणावात होती. आपलं आयुष्य उद्ध्वस्त झाल्याची भावना तिच्या मनात वारंवार येत होती. महेंद्रसोबत तिचा वाद वाढत होता. अशातच बुधवारी सकाळी ती त्याच्या घरी प्लॅनिंग करून गेली. त्याचा परिणाम नंतर रक्तरंजित थरार घडला. महेंद्र तर कामानिमित्त बाहेर गेला होता, पण त्याची पत्नी साधना ही जीवानीशी गेली. तर आरोपी शैलाला पोलिसांनी अटक केली. सोबतच महेंद्र सोनपेटकर यालाही पोलिसांनी आता ताब्यात घेतल्याचं बोललं जात आहे. मंडळी, या प्रकरणाचा पुढील तपास सध्या सुरू आहे. त्यातून आणखी काही खुलासे होतात का ते पाहणं महत्त्वाचं असेल. पण अनैतिक संबंधामुळे सुखी संसाराची कशी राखरांगोळी होते हे पुन्हा एकदा या घटनेवरून दिसून आलंय. बाकी या घटनेवरच्या तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंटमध्ये कळवू शकता.